तरीही जर कुणाला काही शंका असतील तर सगळ्यात शेवटी ते आपण विचारू शकता. विनायक. फर्स्ट ऑफ ऑल सरांचा खूप खूप धन्यवाद की इतका मोठा कार्यक्रम आयोजित केला. आय रिअली फील प्राऊड टुडे टू स्टँड हिअर इन फ्रंट ऑफ यू ऑल. आणि पालकांचं पण खूप थँक्यू की तुम्ही आलात हा कार्यक्रम बघायला. ऑनलाईन जे जॉईन झाले त्यांच्यासाठी पण थँक्यू की 2 तास कंटिन्यू तुम्ही ऑनलाईन आहात आणि अजूनही होपफुली राहताल. तर आता मी माझा एक थोडासा प्रवास सुरू करतो. स्टार्टिंगला माझं एज्युकेशन आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये झालं जसं सरांनी सांगितलं. त्यानंतर मी सारडा कॉलेजमध्ये होतो. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधनं मी बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं 2012 to 2016. आणि COEP असताना थोडंसं एक्सपोजर मिळतं. मुलं काय करतायत हे थोडंसं जाणवायला लागतं की इंजिनिअरिंग पलीकडे सुद्धा काहीतरी दुनिया आहे. हे बेसिकली पुण्यात गेल्यावर कळतं. आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड असं की मेडिकलमध्ये सर्वजण बेसिकली पप्पा डॉक्टर, बहीण डॉक्टर, 2 काका डॉक्टर आहेत, त्यांची मुलं डॉक्टर आहेत किंवा फार्मासिस्ट आहेत. सो इंजिनिअरिंगमध्ये काय आहे हे एवढी काही जास्त आयडिया नव्हते. आणि त्यावेळेस एक जस्ट स्वप्न होतं की COEP हे CET थ्रू मिळणारं बेस्ट कॉलेज आहे आणि त्यानुसार आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि डॉक्टर तर काय मला व्हायचं नव्हतं. जसं पप्पांनी सांगितलं की मी पप्पांना बघायचो की दिवस रात्र काम चालू आहे, फॅमिलीसाठी टाइम नाही आहे. तर त्यावेळेस ती थोडीशी इमॅच्युअर थिंकिंग होती बेसिकली की वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे, की इतकं काम नाही करायचं आहे आयुष्यात. तर त्यामुळे एक थोडंसं डॉक्टर ह्या पेशाला म्हणजे मला आवडत नव्हतं ते. आणि मग पप्पांना बोललो की COEP मेकॅनिकल नावाचं म्हणजे COEP मेकॅनिकल सारखं काहीतरी असतं आणि मी ते मिळवून दाखवणार. तर मला बायोलॉजी नको आहे, मी इलेक्ट्रॉनिक्स वगैरे घेईल आणि त्यानुसार थोडं स्टडी बर्डन पण कमी होईल आणि त्या हिशोबाने पुढे बघू. तर ते व्यवस्थित झालं. तर त्यावेळेस एक थोडासा वेगळा कॉन्फिडन्स आलेला की ठीक आहे COEP मेकॅनिकलला चाललोय. आणि दोज 4 years इन COEP वर लाईक द बेस्ट इयर्स ऑफ माय लाईफ. मी अजूनही म्हणेन की इतके छान मित्र होतात, इतका एक्सपोजर मिळतो. जसं मी आधी सांगितलं की इंजिनिअरिंग पलीकडे सुद्धा काहीतरी दुनिया आहे. फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे 2च प्रोफेशन नाही आहेत, तर बिझनेस आहे, UPSC आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. आणि पण 15 मध्ये असं इतकी क्लॅरिटी ऑफ माइंड नव्हती की UPSCच करायचंय. म्हणजे त्यावेळेस जस्ट एक की गोईंग विथ द क्राऊड की सगळे UPSC करतायत म्हणून थोडंसं डोक्यात होतं की UPSC करूयात. बट देन आय रिअलाइज की यार अशी जर क्लॅरिटी नसेल आपल्यात तर आपल्याकडनं UPSC होणार नाही. आणि त्यामुळे आपण टेक्निकलमध्ये चांगलो आहोत. 3-4 वर्ष आयुष्याची घालवण्यापेक्षा टेक्निकलमध्येच कंटिन्यूड राहावं. मग मी मास्टर्ससाठी प्रिपरेशन चालू केलं. मास्टर्स पण खूप चांगल्या युनिव्हर्सिटीमधनं झालं, कोलंबिया युनिव्हर्सिटीमधनं. आणि तिथे पण एक वेगळाच एक्सपोजर मिळाला की तिथे जाऊन कळालं म्हणजे आता आपल्याकडे कसं फक्त इंजिनिअरिंग कॉलेज असतात, म्हणजे बाकीचे डिसिप्लिन्स जे आपण म्हणतो आर्ट्स, ह्युमॅनिटीज हे आपल्याला बघायला मिळत नाही. पण मग कोलंबिया म्हणजे USC युनिव्हर्सिटी पॅटर्न असं आहे की इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असतो. मग तिथे तुम्हाला बेसिकली इंटरनॅशनल अफेअर्स काय आहेत, इकॉनॉमिक्स काय आहे, फायनान्स, मॅनेजमेंट, लॉ काय आहे. सर ह्या बेसिकली सगळ्या गोष्टींचा थोडा एक्सपोजर मिळायला लागला. आणि त्यावेळेस असं जाणवलं की यार हे इंटरनॅशनल अफेअर्स आणि पॉलिसी मेकिंगचे जी लोक आहेत, जी भाषण द्यायला येतात, ती खरंच खूप भारी आहेत आणि याचा काहीतरी विचार केला पाहिजे. फक्त आपण मास्टर्स करून थांबतोय असं नको व्हायला. आणि मग त्या म्हणजे फर्स्ट सेमिस्टरमध्येच म्हणजे माझं स्पेशलायझेशन एनर्जी सिस्टम्समध्ये होतं. सो रिन्युएबल एनर्जीवरती वगैरे माझे प्रोजेक्ट चालू होते कॉलेजमध्ये असतानाच. आणि त्यावेळेस असं दिसून आलं की USची एक नॅशनल रिन्युएबल एनर्जी लॅब म्हणून आहे, US गव्हर्नमेंट फंडेड लॅब आहे ती. आणि ही दुनियातली बेस्ट लॅब आहे रिसर्चसाठी. तर आपण हे टार्गेट ठेवू की आपल्याला इथे जायचं आहे. आणि लकीली म्हणा किंवा थोडेफार एफर्ट्सने म्हणा मला तिथे इंटर्नशिप मिळाली. स्टार्टिंगला मी वॉशिंग्टन DC मध्ये म्हणजे काम 3 महिने इंटर्नशिप केली तिथे. आणि इंडियाचं कल्चर आणि US चं कल्चर पुन्हा कसं डिफरंट आहे. तर तिथे इंटर्नला मला ॲज अ एम्प्लॉई म्हणून ट्रीट करायचे, म्हणजे माझ्याकडे फुल ऑन रिस्पॉन्सिबिलिटीज असायच्या. असं त्यांनी कधी हे केलं नाही की यार तू इंटर्न आहे, तू हे फालतू काम कर. ते डिरेक्टली बोलायचे की हा प्रोजेक्ट आहे, हा तुला करून द्यायचा आहे आणि हा तुलाच प्रेझेंट करायचा आहे, आम्ही त्याचं क्रेडिट घेणार नाही.
आणि सिन्स US गव्हर्नमेंट फंडेड लॅब आहे, तर आमची आन्सरेबिलिटी असायची USच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या सिव्हिल सर्वंट्सला. सिव्हिल सर्वंट्स म्हणजे तिथली IAS लोक. तर मग तिथून थोडासा ह्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट सुरू झाला की आपण US गव्हर्नमेंट च्या बिल्डिंग्समध्ये जिथे सेक्युरिटी क्लिअरन्स लागतो बाकीच्यांना सुद्धा, तिथे आपण बिंदास्त जाऊ येऊ शकतो. तिथली लोक आपल्या ओळखीची आहेत आणि त्यांची जी पॉवर आहे ती बघायला मिळाली. आणि त्यावेळेस थोडंसं असं पण जाणवलं की आपण रिसर्च करतोय. मी 10 रिकमेंडेशन सांगतोय त्यांना, माझं नॉलेज थिअरॉटिकल आहे आणि त्यांचं नॉलेज प्रॅक्टिकल ऑन द ग्राउंड लेवल आहे. ते त्या 10 रिकमेंडेशन्स मधले लेट से 1-2 रिकमेंडेशन्स घेतात आणि नंतर ते इम्प्लिमेंट करतात. आणि ती 2 रिकमेंडेशन्स ज्या त्यांनी इम्प्लिमेंट केली आहे, तर ती ऍक्च्युअली इम्पॅक्ट करतायत सोसायटीमध्ये. तर हे म्हणजे त्यावेळेस असं दिसून लागलं की सिव्हिल सर्व्हिसेस काय आहे US मधलं. इंडियामधलं तोपर्यंत असं इतका एक्सपोजर नव्हता. आणि मग मास्टर्स झालं आणि मला फुल टाइम जॉब मिळाला तिथेच, सेम लॅब. आणि मग मी फुल टाइमचा प्रवास सुरू केला. आता फुल टाइम मध्ये म्हणजे भयानक फॅसिलिटीज तिथे, सुपर कॉम्प्युटर्स म्हणा किंवा नाही त्या गोष्टी होत्या तिथे. आणि एक इतकं छान कॅम्पस होतं, 60-70 एकरचं कॅम्पस होतं. आणि म्हणजे लिटरली तिथे पार्किंग मध्ये सुद्धा सोलर चार्जर्स म्हणा किंवा ऑटोमेटेड व्हेकल्स कॅम्पसमध्ये फिरायला, हायड्रोजन बेस्ड व्हेकल्स, म्हणजे जी गोष्ट आपण पुढच्या 5-10 वर्षांसाठी विचार सुद्धा करतोय अजून, ती ऍक्च्युअली तिथे कॅम्पसमध्ये वगैरे होती. पण मग हे दिसून यायचं की वी आर रिसर्चर्स, वी आर नॉट पॉलिसी इम्प्लिमेंटर्स, आणि मोर पॉवर इज ऑन दॅट साइड. आणि लकीली असं झालं की मी इंडियाचा होतो, मला इंडियाच्या प्रोजेक्टशी काही काम करायची इच्छा होती. आणि इंडिया US रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड रिलेशन्स फार चांगले आहेत. आणि आमची लॅब इंडियाच्या काही मिनिस्ट्री ऑफ पॉवर सोबतच्या प्रोजेक्ट्सवरती काम करत होती. आणि त्यावेळेस संबंध आला इंडियाच्या IAS ऑफिसर सोबत. आणि मग तो तर एक वेगळाच ऑरा होता की US मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस ठीक आहे की US मध्ये अनॉनिमिटी फार असते, म्हणजे तिथे कोण सिव्हिल सर्वंट आहे आणि कोण जनरल सिटीजन आहे हे काय असं जास्त दिसून येत नाही. पण इंडियामध्ये आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत आणि बेसिकली कलेक्टरला खूप मोठं मानलं जातं आणि त्यांच्यासोबत मी काम करतोय, त्यांचा ऑरा वेगळा आहे की त्यांना किती गोष्टी कळतात. म्हणजे आपण जरी याच्यात स्पेशलिस्ट असलो तरी ते जनरलिस्ट असून किती भयानक प्रकारे विचार करतात आणि किती पटपट डिसिजन्स घेतात. तर हे बघितलं. आणि मग त्यावेळेस पुन्हा ती 2015-16 सालची जी इच्छा होती की UPSC करायचंय, ती पुन्हा थोडीशी जागरूक झाली. नॉट की करायचंच आहे, पण करू शकतो असं काहीतरी झालं. आणि मग नेमकं ग्रॅज्युएशन सेरेमनी आली आणि US मध्ये ग्रॅज्युएशन सेरेमनी फार मोठी असते, रोब्स वगैरे घालायला मिळतात, ते कॅप वरती फेकायचा वगैरे कार्यक्रम असतो. सो एक वेगळं अट्रॅक्शन असतं. आणि आई वडिलांना US दाखवायचं होतं, दीदीला US दाखवायचं होतं, सो त्यांना बोलवून घेतलं. अँड ॲट दॅट मोमेंट ड्युरिंग दोज 45 days आय रिअलाइज्ड की यार आपण पैसा फार कमवतोय आणि लाईफ फार सेटल्ड आहे. 8-8:30ला उठतोय, 9-9:30ला ऑफिसमध्ये जातो, फक्त 8 तास काम करायचं असतं. म्हणजे तुम्ही 8-8.5 तास जरी काम केलं तरी मॅनेजर येऊन म्हणायचं मला की विनायक युअर ओव्हर वर्किंग, जस्ट गो होम, रिलॅक्स. आणि इतकं छान लाईफ आहे, पैसा भरपूर आहे, पण जे म्हणजे सुख आई वडिलांसोबत दिदी सोबत आहे ते इथे नाही. आणि त्या 45 days मध्ये असं जाणवलं की यांच्याकडे इथे राहणं होणार नाही. लाईक पप्पा बोलायचे की PhD कर, NRI हो, मी 6 महिने येऊन राहील तुझ्याकडे, काही इश्यूज नाही. पण त्या 45 दिवसात त्यांची जी धावपळ झाली की इथे कसं राहायचं, इथे सोशल लाईफ एकदम वेगळी आहे. पप्पा डॉक्टर आहेत, दिवसभरात 100-200 लोकांना भेटतात, तिथे कोणीच भेटायला नसतं, बोलायला नसतं ज्यावेळेस तुम्ही घरी असता. सो त्यांना मी त्या पेचात बघितलं. आणि मग ते जे सिव्हिल सर्व्हिसेस करायचंय पण आता हेच करायचंय ते थोडंसं बेसिकली एकदम स्ट्रॉंग फिलिंग आली. आणि जसे हे म्हणजे मला आठवतंय की हे 28-29 जूनला 2018 साली हे इंडियात परत आले. आणि मी 1 जुलैपासून ठरवलं की आय विल स्टार्ट लुकिंग फॉर व्हॉट आय नीड फॉर दिस प्रिपरेशन. मी तिथेच बेसिकली बुक लिस्ट, स्टँडर्ड बुक लिस्ट वगैरे असतात ते थोडंसं सर्च करायचं चालू केलं. आणि 1 जुलैपासून माझा UPSCचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. आता माझी 1 जुलैच्या आधीची लाईफ आणि नंतरची लाईफ सांगतो. आधी मला फुल फ्रीडम होता, म्हणजे लॅबमध्ये काम चांगलं होतं,
4थ्या महिन्यातच मला एम्प्लॉई ऑफ द मंथ अवॉर्ड पण मिळालेला. सो मॅनेजरने एकदम म्हणजे फ्रीडम दिलेला की तुला जेव्हा यायचंय तेव्हा येत जा, वर्क फ्रॉम होम करायचंय वर्क फ्रॉम होम करत जा, काय हरकत नाही. मला ऑफिसमध्ये जाऊन काम करायला आवडायचं आणि मी फक्त मॅनेजरला एवढं बोललो की सर मी रॅदर दॅन पुटिंग इन 8 hours एव्हरी डे आय पुट इन 9 hours एव्हरी डे, पण मला एक सुट्टी एक्स्ट्रा द्या अल्टरनेट वीक्समध्ये. सो माझ्या सुट्ट्या असायच्या सॅटर्डे संडे ह्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात फ्रायडे सॅटर्डे संडे. सो असे 5 दिवस सुट्ट्या असायच्या मला 14 दिवसांमध्ये आणि त्याच्यात मी भयंकर फिरायचो. म्हणजे मस्त US वगैरे भरपूर एक्सप्लोर केलं मी. आणि 1 जुलै नंतर मी ठरवलं की आता हे जे 5 दिवस आहेत आपल्याला कॉम्पिटिशन करणारे इंडियात बसून आहेत आणि फुल टाइम अभ्यास करतायत, कोचिंग आहे ऑफलाईन. त्यावेळेस प्री कोरोना पिरियड होता. कोचिंग म्हणजे हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वगैरे आहेत एवढं तर काय अवेलेबल नव्हतं आणि जॉब करत होतो त्याच्यामुळे इतका टाइम मिळेल असंही म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं. सो त्यावेळेस एक निर्णय घेतला की यार आता आपल्याला लाईफस्टाईल चेंज करावी लागणार आहे. मम्मीला सांगितलं, सर म्हणत होते की मम्मी मला US मध्ये उठवायला फोन करायची सकाळी. म्हणजे इथे जवळपास 5:30 वगैरे झालेले असायचे, तिथे 4:30 पावणे 5 झालेले असायचे सकाळचे. सकाळी उठायचं, स्वतःचा नाश्ता तयार करायचा, नाश्ता खायचा, 5:30ला लॅबमध्ये जायचं. लॅबमध्येच खूप मोठी प्रशस्त लायब्ररी होती, तिथे 5:30ला मी एकटाच असायचो. 5:30 ते 9 अभ्यास करायचा. 9ला वरती जायचं ऑफिसमध्ये, फर्स्ट फ्लोअर वरती ऑफिस होतं, म्हणजे G+1 वरती ऑफिस होतं आणि वरती जायचं, 9 ते 5 जॉब करायचा. 5-5:30ला थोडंसं जिमिंग वगैरे करायचं, कॅम्पस फिरून घ्यायचं, थोडंसं फ्रेश व्हायचं. 5:30ला पुन्हा येऊन बसायचं आणि रात्री 10-10:30 पर्यंत अभ्यास करायचा. आता दुसरा प्रॉब्लेम असा की US मध्ये मेस वगैरे नसतात, स्वयंपाक स्वतः करावा लागतो. पण ठीक आहे, इथे आपण स्वयंपाक होतो, अर्ध्या पाऊण तासात स्वयंपाक होतो, त्याला काही इश्यू नाही. पण भांडी घासायला जीवावर येतं. मग त्यासाठी काय करायचं की आणि US दुसरी गोष्ट चांगली अशी आहे की क्लायमेट फार छान आहे. म्हणजे भाज्या तुम्ही आज केल्या 4 दिवस खाल्ल्या काही होत नाही, एकदम व्यवस्थित राहतं. आणि मग तोच निर्णय घेतला की जेवणाकडे जास्त काही लक्ष नाही द्यायचंय, आपल्याला अभ्यास करायचा. सो संडेला कुकिंग करायची, मंडे ट्युजडे वेन्सडे थर्सडे पर्यंत खायचं दररोज सकाळी. रात्री 10:30ला घरी आलो की अंड्याचं काहीतरी बनवायचं. मम्मीला सांगून ठेवलं होतं की चतुर्थी असो एकादश असो काही सांगत नको जाऊ, आता एवढं चालू दे. आणि दररोज संध्याकाळी अंड्याचं ऑमलेट म्हणा किंवा बॉइल्ड एग्स म्हणा असं काहीतरी खायचं आणि चालू ठेवायचं की कारण की तिथे डेन्व्हर म्हणजे न्यूयॉर्कमध्ये वगैरे जेवायच्या खूप चांगल्या सुविधा होत्या. पण डेन्व्हर कसं थोडंसं म्हणजे इतकं न्यूयॉर्क सारखं कॉस्मोपॉलिटन नाहीये. तर तिथे जेवायला जर जायचं म्हटलं तर अर्धा तास, पाऊण तास, 1 तास जायचा बाहेर जायचं म्हटलं तर. आणि तो 1 तास जर मी डेस्क समोर बसून जेवलो तर मला 1 तास अभ्यासासाठी एक्स्ट्रा मिळेल. मी माझे 9 तास टाकतोय आणि मला अभ्यास करायला सुद्धा मिळतोय. सो त्या हिशोबाने असं रुटीन सुरू केला की संडेला कुकिंग करायची आणि गरज पडली मध्ये भाजी नाही आवडली तर ती 3 दिवस खायची. वेडनेसडेला परत कुकिंग करायची आणि असा प्रवास चालू ठेवला एक साधारण 6 ते 7 महिने. आणि मग थोडासा कॉन्फिडन्स यायला लागला, अभ्यास व्हायला लागला. म्हणजे तिथली लिटरली एनरेल म्हणजे माझी जी लॅब होती त्याला आम्ही एनरेल म्हणतो. एनरेल मधली क्लीनर्स म्हणजे जी लायब्ररी वगैरे साफ करायला यायची, जी वॉचमॅन होती, ती सगळी एकदम मस्त ओळखीची झाली. कारण की मी एकटाच बसून असायचो तिथे, बाकीच्यांना वर्क लाईफ असायची, पर्सनल लाईफ असायची, बाकीच्या घरी जायचे. एकदम छान ओळखी झाल्या त्यांच्या. म्हणजे लिटरली US ची माणसं मला येऊन नमस्ते म्हणायची. म्हणजे मी त्यांना शिकवलेलं की मराठीत ग्रीट नमस्ते म्हणून करतात. सो तो एक छान प्रवास सुरू झाला तिथे. कॉन्फिडन्स आला आणि मम्मीला म्हटलं यार मम्मी असा इश्यू आहे की कॉन्फिडन्स तर आहे पण इतका पण नाहीये की जॉब सोडावा की काय करावं. पण एवढं नक्की आहे की प्रिलिम्स क्लिअर होईल, मेन्स होईल की नाही ते सांगता येत नाही, पण प्रिलिम्स क्लिअर होईल. तर मग काय करू. मम्मी म्हटली की बघ तुझ्या हिशोबाने होऊ दे. आणि मॅनेजर सोबत बोललो की मॅडम ज्या लोकांसोबत आपण डील करतो ती IAS ऑफिसर्स आहेत, मला तशा टाईपचं करिअर करायचंय, तर मी त्या हिशोबाने विचार करतोय की मला इंडियात परत जायचं. तर माझ्या मॅनेजर मला बोलले मी नाही तू एक काम कर, काम छान चालू आहे, तू 1.5 महिन्याचं सबॅटिकल घे आणि इंडियात जाऊन दे एक्झाम, बघ होतोय का क्लिअर, आणि त्यानंतर मग तू तुझ्या हिशोबाने प्रयत्न कर की परत यायचंय जॉबला की इंडियातच राहायचंय. मग मम्मीला आणि पप्पांना मी सांगितलं की 1.5 महिने सबॅटिकलचा ऑप्शन आहे, पण जर प्रिलिम्स क्लिअर झाली तर पुन्हा इथे येऊन मला बेसिकली एक
जी प्रोसेस असते नॉलेज ट्रान्सफरची, जॉब सोडायचा असेल तर ती करावी लागेल. तर ते काय करावं? तर मम्मी म्हटली पुन्हा इट इज अप टू यू, की काय डिसिजन घ्यायचा आहे तो तू घे. आणि त्यावेळेस असा डिसिजन घेतला की नाही, मला सबॅटिकल नको आहे, मी फुल टाइम जॉब सोडून देणार, इंडियात येणार आणि प्रिपरेशन चालू करणार. आणि मग ते मॅमला कन्वे केलं, जॉब सोडला, एप्रिलमध्ये परत आलो, जूनमध्ये एक्झाम होती. आणि म्हणजे फक्त आई वडिलांचं बहिणीचं श्रेय नाही तर मित्रांचं पण श्रेय कसं असतं ते सांगतो मी. हा मित्र अभिजित गायकवाड इथे बसलेला आहे. तर खूप म्हणजे लहानपणीपासूनचे मित्र. आणि बेसिकली मी ज्यावेळेस एप्रिलमध्ये आलो, मे जूनमध्ये एक्झाम होती, त्याने मला रूमच्या बाहेर पडून दिलं नाही. मला नोट्सच्या झेरॉक्स पासनं, मला रफ बुक्स पासनं, मला लिटरली पेनापासनं सगळं आणून दिलं त्याने मला रूममध्ये. सो त्याचा पण म्हणजे बेसिकली त्याचं कौतुक करू तितकं कमी आहे. आणि मग प्रिलिम्स आली, प्रिलिम्स क्लिअर झाली. माझ्यापेक्षा भाऊच जास्त जोशमध्ये की आपला भाऊ प्रिलिम्स क्लिअर झाला, आता आयएस होतोय. आणि बऱ्याच जणांकडनं बर्डन यायला लागलं की यार नगरमध्ये काय राहतोय, जा दिल्लीला, मेन्स आहे, मेन्स मोठी एक्झाम आहे, प्रिलिम्स क्लिअर होते, मेन्स होत नाही. सो असं ह्या गोष्टी यायला लागल्या. आणि मग बेसिकली जसं बऱ्याच पालकांनी पण प्रश्न विचारलाय की लोक काय म्हणतील, तर ह्या हिशोबाने मी दिल्लीला गेलो तर क्लास लावायला नाही गेलो, तर टेस्ट सिरीज लावायची होती म्हणून गेलो. दिल्लीत गेलो, डिस्ट्रॅक्शन्स वाढली, म्हणजे सगळं म्हणजे बेसिकली पुन्हा तेच की ऑर्डर काय करायचे जेवायला, कपडे कधी धुवायचे, पुन्हा बाकीच्या फालतू गोष्टी यायला लागल्या. आणि बेसिकली माझा जो घरी असताना 14-15 तासाचा स्टडी होता तो बेसिकली 10 तासावर येऊन ठपला. आणि बाय द टाइम आय वेंट टू मेन्स आय वॉज व्हेरी मच अंडर प्रिपेअर्ड. माझा ऑप्शनल मॅथ्स होता, ऑप्शनल 500 मार्क्सचा असतो. आणि ऑप्शनल इज बेसिकली युअर डिसाइडर, की ऑप्शनल एसए आणि GS4 असं म्हणतात की हे डिसाइडर असतात तुमचे. मॅथ्ससाठी मी लकीली म्हणजे मॅथ्सला कसं घाबरतात सगळी, आणि UPSCचं मॅथ्स म्हटलं तर अजूनच भयानक, की मग आता कसं. मग US मध्ये असताना मला असं कोणी सल्ला देणारं नव्हतं की भयानक ऑप्शनल आहे बरं का, घेऊ नकोस. मग ते माझ्या हिशोबानेच मी डिसिजन घेतलेला. तो सिलेबस बघितला की अरे यार हा हे केलेलं आहे आपण इंजिनिअरिंगमध्ये, थोडंफार 40% सिलेबस झालेला आहे, 60% करू शकतो आपण. तर त्या हिशोबाने मॅथ्स घेतला होता. आणि प्रिलिम्स नंतर ते काही जमलं नाही मला. आणि मॅथ्समध्ये मी तरी म्हणेल मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये वन ऑफ द लोवेस्ट स्कोर्स आला, 180 आउट ऑफ 500. आणि डिप्रेशन की काय आता पुढे, की मॅथ्स ऑप्शनल घेतलाय, की जे लोक म्हणतात की हा मूर्खपणा आहे, तर तो केलाय का आपण. पण त्या म्हणजे 2018 UPSC ऑल इंडिया रँक 1 गणेश कटारिया, मॅथ्स ऑप्शनल 361 मार्क्स आउट ऑफ 500. सो म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तर फुल कॉन्फिडन्सने गेलेलो, अरे आपण मॅथ्स मध्ये नेहमी टॉप करत आलेलो आहे, 340-350 आरामात काढू, IAS नाही तर किमान काहीतरी तरी पोस्ट घेऊन येऊ. पण ते एकदमच उलट झालं. म्हणजे मॅथ्सचा पहिला पेपर लिहिला मी, मला कळालं की इंटरव्ह्यू कॉल सुद्धा येणार नाही. आणि दुसरा पेपर तर फुल डिप्रेशन मध्येच दिला. आणि मग ते असं झालं की काही होणार नाही. घरी आलो परत. मग दिल्लीत नाही करायचा अभ्यास हे ठरवलं, घरीच बसून अभ्यास करायचा आहे. आणि पुन्हा त्याचं कौतुक करतो मी मित्राचं, की तो मला म्हणायचा की गरुबाई तू आठव म्हणे, गोंसे सरांनी पहिला पेपर घेतलेला मॅथ्सचा, त्याच्यात तुला 69 मार्क्स होते आउट ऑफ 100. आणि त्याच्यानंतर पप्पा तुला थोडेफार बोलले होते की अरे हे काय झालं, तू तर म्हणत होता की COET मेकॅनिकल घ्यायचंय आणि 68-69 मार्क्स पडतायत आउट ऑफ 100, कसं मिळणार. आणि मी त्यावेळेस पप्पांना बोललेलो की पप्पा नेक्स्ट पेपर 100 आउट ऑफ 100 फॉर शुअर. आणि नेक्स्ट पेपर आला आणि क्लासमधला फर्स्ट 100 आउट ऑफ 100. आणि मग तो मला ते नेहमी आठवण करून द्यायचा की आठव तू ह्यावेळेस 180 आहे, हे ते 180 त्या 68 सारखी आहेत, नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये 320-330 असणार आहे, म्हणजे हे 100 आउट ऑफ 100 सारखे आहेत. तर सपोर्ट भरपूर होता. आणि मग ठरवलं की दिल्लीत तर काय करायचं नाहीये, घरीच करायचंय. स्ट्रॅटेजी केली परत की फक्त मॅथ्स वरती फोकस करून जमणार नाही, IAS व्हायचंय तर पहिलं 70 मध्ये यावं लागतं. आणि त्यामुळं 70 मध्ये यायचं म्हटलं तर कॉम्पिटिशन भयानक आहे, 10 लाख पोरं बसतायत. तर त्या हिशोबाने मग टाइम वाढवला की 16 तास अभ्यास आणि साधारण 6 तास रात्रीची झोप, दुपारचं जेवण, आंघोळ, सगळ्या गोष्टी 1 तासात आवरायच्या. आणि उरलेला 1 तासामधला अर्धा तासाची झोप दुपारची आणि अर्धा तास टाइमपास, असं काहीतरी करायचं. आणि खूप छान रुटीन लागलं, लाईक 16 hours एव्हरी डे.
स्टार्टिंग ऑक्टोबर 2019 असं सुरू केलं आणि मस्त अभ्यास होत होता, कॉन्फिडन्स बिल्डअप होत होता, पण भीती होती की अरे आपण मेन्स क्लिअर केलेली नाहीये, आपली अवकात काय आहे, आपल्याला पर्सनॅलिटी टेस्टला सुद्धा म्हणजे इंटरव्ह्यूला सुद्धा बोलवलेलं नाहीये. सो ग्राउंडेड होतो मी फार. मी असा माणूस आहे की मी ओव्हर कॉन्फिडंट कदाचित कधी कधी इझिली होऊन जातो, जसं मी फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस होतो. पण तो जो धक्का बसलेला होता, तो जो फेल्युअर होता, दॅट ऑलवेज कीप मी ग्राउंडेड. की मला मुलं म्हणायची विना तुझा अभ्यास एवढा भारी आहे, तू भारी करणार. मी म्हणायचो नाही, जोपर्यंत लिस्टमध्ये नाव येत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही, किंवा जोपर्यंत पेपर होत नाही आणि तोपर्यंत मला स्वतःला फिलिंग येत नाही की सॅटिस्फाईड आहे मी, हा आजचे जे आन्सर्स लिहिलेत, आजचा जो इंटरव्ह्यू केलाय, तोपर्यंत मी काहीच प्रेडिक्ट करणार नाही आणि मी ओव्हर कॉन्फिडंट होणार नाही. आणि मग करोना आला. आता करोना आला तर दीदीला घरी यावं लागलं आणि दीदीचं माझी मज्जा मस्ती, भांडणं, धिंगाणा, मम्मीचा आरडाओरडा त्या हिशोबाने थोडाफार चालू असायचा. मग मी ठरवलं की घरी अभ्यास नाही करायचा. माझे काका असतात तिथेच, लिटरली 200 मीटर आमच्या अंतरावर त्यांचं घर आहे, तर मी त्यांच्या घरी जाऊन अभ्यास करू लागलो. की 5:30ला जायचं त्यांच्या घरी. त्यांना म्हणायचो मी, मला वरच्या रूमची चावी द्या, मी बाहेरून कुलूप लावून जात जाईन, तुम्ही तुमचं झोपत जा, मी माझं येऊन अभ्यासाला बसत जाईल. मग तो रुटीन जो घरी होता तो तिथे सुरू केला. मग प्रिलिम्स आली आणि प्रिलिम्सला मागच्या वेळेसपेक्षा 25 मार्क जास्त पडली. सो तो एक भयानक कॉन्फिडन्स बुस्टर होता, कारण की प्रिलिम्सची इम्प्रूव्हमेंट कशी असते, जर 101, 102 मार्क असतील तर खूप म्हणजे प्रयत्न केले तर 106, 107 होतात. दिस इज जनरल इम्प्रूव्हमेंट टेंडन्सी. प्रिलिम्स आली आणि प्रिलिम्स म्हणजे 128, 129 असे काहीतरी मार्क्स होते. आता कळतील ते किती होते ते, पण बाकीचे जे सोल्युशन सेट्स वगैरे असतात त्यानुसार 129, 130 होते. त्यावेळेस कळलं की येस, वी आर ऑन द राईट पाथ. मग आता मेन्स सुरू झाली. मेन्सला कम्प्लिटली डिफरंट पॅटर्न. प्रिलिम्स इज ऑब्जेक्टिव्ह, मेन्स इज सब्जेक्टिव्ह. यू हॅव टू राईट फॉर 27 hours, 3 hours each paper, 50 pages each paper. So not only your writing speed but your content. तुम्ही कुठला पॉईंट वरती लिहिताय, कुठला पॉईंट खाली लिहिताय. मॅथ्स ऍडजस्ट करायचं होतं. मॅथ्सला मी ठरवलं होतं की 180 वरनं कमीत कमी 320 वरती जरी गेलो ना मी, आणि बाकीचा स्कोर सेम जरी ठेवला ना, मी लिस्टमध्ये कुठेतरी राहील. आणि त्या हिशोबाने मग 8 तास मॅथ्सला, 8 तास GSला असं सुरू केलं. आणि मेन्स आली आणि मेन्सच्या पहिल्या दिवशी म्हणजे मित्रच होतो आम्ही, लास्ट इयर पण मेन्स सोबत दिलेली आम्ही. मुंबईमध्ये रूम घेऊन राहत होतो, कारण की मेन्स ही बेसिकली 5 दिवसांची असते. 3 दिवस फर्स्ट वीक, 1 वीक गॅप, 2 दिवस लास्ट वीक. सो मुंबईच्या हॉटेलमध्ये होतो आणि तिथे मी भयानक रडलो. म्हणजे कालच मित्राचा फोन आला आणि तो मला म्हणत होता की विना ते आठवतं बरं का, तू रडला होता आणि तू आज कुठेही बघ. आणि भयानक रडलो की प्रेशर भरपूर होतं. आणि ज्यावेळेस मागे बघितलं की शेवटच्या 2 वर्षात काय केले, तर काहीच नाही, फक्त अभ्यास केलाय. आणि भयानक रडलो, थोडा काम डाऊन झालो. ते म्हटले बघ, तू भयानक अभ्यास केलाय ना, तू पुढच्या वर्षी अभ्यासाची गरज पडणार नाही. म्हटलं ये भी सही बात आहे. तो लेट्स गो फॉर द एक्झाम विथ अ फ्रेश माइंड. पहिला पेपर दिला एसेचा. पहिल्या दिवशी एकच पेपर असतो, कॉन्फिडन्स की येस, दिस टाइम आय हॅव रिटन अ लॉट बेटर दॅन प्रिव्हियस टाइम. GS1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला. एकदम खुशी खुशी घरी आलो. पण ती खुशी एकदम कमी झाली इमिडिएटली, कारण की नेक्स्ट वीक मॅथ्स 1, मॅथ्स 2 असे पेपर होते. आणि ती भीती होती की अरे 180, वन ऑफ द लोवेस्ट कोर्स. मी तर म्हणेल की वन ऑफ द लोवेस्ट कोर्स इन इंडिया पण असू शकतो तो, काय म्हणजे ते म्हणायला मला काही लाज वाटत नाही. आणि पण ती भीती राहिली. मग पुन्हा रिव्हिजन चालू केली आणि पुन्हा मुंबईला गेलो 1 आठवड्यानंतर. आणि मॅथ्स 1चा पेपर झाला. थोडासा स्मित हास्याने बाहेर आलो. मित्र म्हणाला भारी पेपर गेला, मागच्या वर्षी तू जेवायला आला नव्हता पेपर 1 नंतर, इतका घाणेरडं तोंड करून बसला होता तू, आणि ह्या वर्षी तू स्मित हास्य आहे आणि तू जेवायला येतोय, दॅट मीन्स यू आर कॉन्फिडंट. आणि सो आय वॉज लाईक ठीक आहे, चलो आज कुछ अच्छा खा लेते हैं. मस्त जेवलो. मॅथ्स 2च्या पेपरला गेलो. अगेन केम बॅक विथ अ ब्राईट स्माइल की ठीक आहे यार, इस बार 300 तो है, लाईक 300 तरी आहेत मिनिमम. ते 320 आहेत का 30 आहेत, आता हे 10 दिवसात कळेल. तर मग एक ती फिलिंग छान आली की ओके, वी हॅव डन इट. याच्यापेक्षा जास्त अभ्यास नसता झाला. आणि म्हणजे एक सॅटिस्फाईड फिलिंग होती की जी असते ना आपल्याला, की आपण एवढी मेहनत घेतली आहे, आपल्याला पेपर तसे गेलेत आणि समवेअर लाईक इंटरव्ह्यू कॉल 100% येणार. पण तरी पण भीती होती. आणि या दरम्यान दुसरं सांगतो की दीदीच्या लग्नाची तयारी चालू होती. दीदीच्या लग्नाची तयारी म्हटलं तर पाहुणे घरी येणार, मग त्यांच्यासाठी आपल्याला पण तिथं उपस्थित राहावं लागतं, किंवा म्हणजे बेसिकली पाहुण्यांना भेटावं लागतं.
आणि मी मम्मीला म्हटलं, मम्मी आता मेन्स येते, पाहुण्यांना भेटायचं, एक एक दिवस घालवायचा. आपल्याकडे पद्धत अशी आहे की 6-7 पाहुणे तरी बघतात आणि मग त्या 70-80 दिवसांमध्ये 7-8 दिवस कसे घालायचे. मग मी पप्पांना बोललो की मी थांबणार नाही पाहुणे आले तर. मी तिचं करिअर सेटल्ड आहे, ती म्हटलं ती डॉक्टर आहे, ती भरपूर पैसा कमवेल, मी काय करू. सो मी हा निर्णय घेतला की पाहुण्यांना भेटायला मी येणार नाही, मी काकांच्या घरी जाऊन अभ्यास करणार. आणि जर खूपच कोणाची तरी इच्छाच असेल, तुम्ही त्यांना सांगा की मुलगा पुण्यामध्ये अभ्यास करतोय, पण जर एखाद्याला माहिती असेल की नगरमध्येच आहे आणि ते म्हणतायतच की ठीक आहे वी अंडरस्टँड दॅट ही स्टडिंग, पण आम्हाला एक 5 मिनिटं भेटू द्या, तर मी येणार. म्हटलं 5 मिनिटं भेटणार, त्यांच्यासोबत वाटलं जेवण करून मी जेवता जेवता भेटेल आणि जेवण करून निघून जाईल पुन्हा. तर असा प्रवास झाला. आणि याच्यात मग पुन्हा मग फॅमिली मेंबर्स, माझा चुलत भाऊ, त्याने सगळं बघितलं बेसिकली, पाहुण्यांचं सगळं पाहुणचार म्हणा. मम्मी पप्पांनी काही जास्त प्रेशर नाही आणलं की काय फालतूपणा चाललाय, बहिणीला पाहुणे बघायला येत आहेत सख्या, तू नाही येस. आणि पण ते कंटिन्यू राहिलं आणि तिचं लग्न मेन्स नंतर 1-2 महिन्याने झालं. आणि त्या काळात माझी असं होतं की इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस ही यांची प्रिलिम्स UPSC सोबतच कंडक्ट करते. आणि सिन्स आय वॉज हॅव्हिंग 130 मार्क्स इन प्रिलिम्स, आय वॉज ऑल्सो क्वालिफाईड फॉर दॅट मेन्स. आणि मग मेन्सला जायचं होतं आणि लग्नाची तारीख ठरवायची होती. तर समोरच्या मंडळी म्हणायला लागले की जानेवारीत वगैरे करून घेऊ. म्हटलं यार जानेवारीत माझी मेन्स संपतीये, पण माझं फॉरेस्टची मेन्स नवीन प्रमाणे अभ्यास करावा लागतो, त्याच्यात 2-3 नवीन सब्जेक्ट्स असतात, तर त्या हिशोबाने मला ते करायचं आहे. म्हटलं लग्न जर 7 मार्चच्या आधी ठरलं तर मी 1 दिवस येणार, आय एम सॉरी, पण मी 1च दिवस येणार सख्या बहिणीचं लग्न जरी असलं तरी. पण जर तुम्ही 7 नंतर ठेवलं तर मी पण फुल्ली एन्जॉय करू शकेल. तर मी जिजूंसोबत वगैरे बोललो की जिजू असं असं आहे, मार्च नंतर ठेवूयात. आणि 7 मार्चला ती फॉरेस्ट सर्व्हिसेसची मीन्स देऊन आलो, 10 मार्चला लग्न झालं. सो 10-12 दिवस, ते 3 दिवस लग्न होतं पण ते 10-12 दिवस मस्त एन्जॉय केलं. आणि 23 तारखेला मेन्सचा रिझल्ट आला सिव्हिल सर्व्हिसेसचा की दॅट यू हॅव क्वालिफाईड फॉर द पर्सनॅलिटी टेस्ट. आणि मग तो आनंद एकदम गगनात मावण्याचा झाला की ठीक आहे यार, आपण लास्ट टाइम मेन्स फेल झालेलो, दिस टाइम आय हॅव क्वालिफाईड फॉर द मेन्स अँड द एफर्ट्स आर ॲक्च्युली वर्किंग आउट. सो आता मेन्स क्वालिफाय झालो, आता पर्सनॅलिटी टेस्ट करायचे. पुन्हा थोडासा फालतूपणा झाला की पुन्हा लोक क्या कहेंगे, पुणे में पढ़ाई मत करो, दिल्ली में जाके करो, दिल्ली में मॉक्स दो, म्हणून पुन्हा दिल्लीला गेलो. आणि पण लकीली दिस टाइम अराउंड म्हणजे आय डोंट नो व्हॉट, बट कोरोना ही खूप म्हणजे दुःखाची बात आहे. बट कोरोनाने मला थोडासा टाइम पण दिला आणि थोडीशी अक्कल पण दिली असं म्हणेल मी. तर मी गेलो एप्रिलमध्ये, डेट्स नव्हत्या इंटरव्ह्यूच्या, तरी पण म्हटलं एप्रिलमध्ये जाऊन दिल्लीत जाऊन प्रिपरेशन करू. आणि UPSCने डेट्स जाहीर केल्या. 14 जूनला त्यावेळेस इंटरव्ह्यू होता फर्स्ट स्केड्यूलनुसार. 20-21 तारखेला कोरोनाची सेकंड वेव्ह भयानक प्रमाणे आली. दिल्लीत 40-40, 50-50 हजार केसेस होत्या दिवसभरात. UPSCचं नोटिफिकेशन आलं की हमसे ना हो पाएगा इस बार, विल बेसिकली पोस्टपोन द इंटरव्ह्यूज. सो डेट्स नाही आल्या, पोस्टपोन केले पण डेट्स नाही आल्या. मी दुसऱ्या दिवशी फ्लाईट घेऊन परत आलो की ठीक आहे, चूक झाली आहे, देवाने अक्कल दिली आहे की दिल्लीत जायची काही गरज नाही आहे, घरनं पण प्रिपरेशन करू शकतो पर्सनॅलिटी टेस्टचं सुद्धा. आणि त्या हिशोबाने पुन्हा घरी आलो आणि पुन्हा मग प्रिपरेशन चालू केलं. 15-20 दिवस मस्त चिकार टाइमपास केला. म्हणजे लिटरली दिवसातून 3-3, 4-4 मूवीज, वेब सिरीज, म्हणजे 20-25 दिवस सगळं बघितलं. आणि आफ्टर दॅट UPSCचा शेड्यूल आला की ओके द न्यू इंटरव्ह्यूज आर गोइंग टू बी हेल्ड अराउंड 16th सप्टेंबर, ही जूनची गोष्ट. अँड देन आय गॉट अगेन सिरियस की ठीक आहे, पण अभ्यास सुरू करायचा आहे. मॉक इंटरव्ह्यूज भरपूर द्यायचे, बोलायची प्रॅक्टिस होते, USचं बॅकग्राऊंड आहे, कोण काय प्रश्न विचारेल सांगता येत नाही. सो जस्ट एक आयडिया घेऊ आपण की काय काय प्रश्न येऊ शकतात. आणि त्या हिशोबाने मग पुन्हा प्रिपरेशन चालू केलं. आणि इंटरव्ह्यूज, मग आता इंटरव्ह्यूज आले तर मग म्हटलं आता दिल्लीला आता काय जायची गरज नाही आहे, पण दिल्लीला आपण एक 10 दिवस आधी जाऊ, 10 ते 12 दिवस, आणि 2-3 ऑफलाईन मॉक्स देऊ, कारण मी सगळे ऑनलाईन मॉक्स देत होतो. पण 5 लोकांसमोर बसून तिथे काय बॉडी लँग्वेज आहे, पाय थरथर कापतायत का, धगधग होतीये का, कारण की ऑनलाईन इट इज बेसिकली तुम्ही तुमचे राजा असतात बेसिकली. म्हणजे तुमचं बॉडी लँग्वेज कोण बघत नाहीये, थरथर होतोय का नाही बघत नाहीये. सो म्हटलं की दिल्लीत जाऊन ॲटलिस्ट 3-4 मॉक्स तरी देऊ. आणि दिल्लीत गेलो, फुल कॉन्फिडंटने गेलो. आणि मॉक्समध्येच लिटरली फीडबॅक असतो. मॉक झाला, 30 मिनिटाचा मॉक झाला की फीडबॅक असतो. तर 2 क्लासवाल्यांनी तर सर्व सांगितलं की विनायक, यू आर सो कॉन्फिडंट अँड यू आर सो फ्लुएंट अँड यू स्पीक विथ सो मच कन्व्हिक्शन की वी आर एक्सपेक्टिंग यू समवेअर अराउंड टॉप 10. म्हणलं टॉप 10 इतकं मोठं स्वप्न नाही म्हटलं माझं टॉप 10चं, बट ठीक आहे, IAS मिळतंय, आय एम व्हेरी हॅपी.
असं जर होत असेल तर व्हेरी हॅपी. मग इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स पण मस्त, एकदमच मस्त, की म्हणजे मनोज सोरी सरांचा पॅनल होता अँड ही स्टार्टेड विथ लाईक विनायक, वी आर सेलिब्रेटिंग युअर फेस्टिवल एव्हरीवेअर इन इंडिया. सो गणेश उत्सव होता त्यावेळेस, 7व्या दिवशी इंटरव्ह्यू होता आणि सरांनी अशी सुरुवात केली. मी एकदम रिलॅक्स झालो की ठीक आहे, आपलेच सर आहेत, आपल्या वडिलांचे मित्र आहेत, ह्या हिशोबानेच त्यांना उत्तरं द्यायची आहेत की खूप मोठी परीक्षा आहे की असं काही आहे, असं काही नव्हतं. सो मग तिथनं इंटरव्ह्यू सुरू झाला की विनायक US सोडून सिव्हिल सर्व्हिसेस का, की US वर्सेस इंडियाच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये काय फरक आहे, वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काय फरक आहे इंडियातल्या, किंवा आपल्याकडे रिझर्वेशन्स आहेत, त्यांच्याकडे रेशियल डिस्क्रिमिनेशन आहे, त्यांच्याकडे रिझर्वेशन नाही आहे, तर तुझं याच्यावरती काय मत आहे, किंवा USची एनर्जी सिस्टमची पॉलिसी अशी का आहे की लोकांना करताना दुसरं करतात. सो म्हणजे इतके छान प्रश्न. आणि दॅट पॅनल इज कन्सिडर टू बी, म्हणजे एक स्ट्रिक्ट पॅनल कन्सिडर केला जातो त्या पॅनलला. आणि असं म्हणतात की ते तोंडावरचं म्हणजे एक एक्सप्रेशन दाखवत नाहीत की कसा चाललाय इंटरव्ह्यू, म्हणजे मुलांना गोंधळातच ठेवतात की चांगला चाललाय का वाईट चाललाय, की म्हणजे नो नॉडिंग, नो डिसअपॉइंटमेंट, नो हॅपीनेस. पण त्या दिवशी जो इंटरव्ह्यू चालू होता ना, लिटरली सरांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक स्मित हास्य होतं आणि दॅट वॉज बेसिकली बुस्टिंग माय कॉन्फिडन्स की हा यार हे मतलब म्हणजे चांगलं चाललंय सगळं. आणि बेसिकली आता इंटरव्ह्यूजला 2000 मुलं येतात आणि प्रत्येकाचं बॅकग्राऊंड असं इतकं वेगळं नसतं की US मधनं सोडून येतोय. सो आय वॉज एक्सपेक्टिंग क्वेश्चन्स ऑन दोन्स लाईन्स. पण ते जे डिस्कशन होतं ते इतकं छान होतं, 30-35 मिनिट्सचं डिस्कशन होतं ते. आणि मी डिस्कशनच म्हणेन त्यांना, बिकॉज वी वर ॲक्च्युली डिस्कसिंग. ते मला एक सांगायचे, मी त्यांना दुसरं सांगायचं. सो इट वॉज ॲक्च्युली अ फॅसिनेटिंग एक्सपिरियन्स. आणि जसं मी याच्या बाहेर आलो इंटरव्ह्यू रूमच्या, आय टुक अ डीप ब्रेथ की इस बार UPSC क्लिअर हो रहा है, पण कुठे आहे ते माहिती नाही. पहिल्या 100 ते 150 राहील अशा हिशोबाने चालू होतं. कारण की इंटरव्ह्यूचं कसं आहे की 5 मार्क जरी इकडे तिकडे झाले तरी तुमचा रँक 40 मधनं डायरेक्ट 150 वर जाऊ शकतो. सगळं एक ठीक आहे, 150 के आसपास आ जाएगा. आणि इंटरव्ह्यू जसा झाला तसा मम्मीला फोन लावला, मम्मीने काय उचलला नाही. मला कळालं तिच्या पोथी पुराण चालू असतील, मुलाचा इंटरव्ह्यू आहे तर तिचं पोथी पुराण चालू होतं. पप्पांना फोन केला, पप्पा इंटरव्ह्यू छान होता. पप्पा म्हटले काय काय प्रश्न विचारले, काय काय नाही आली, त्यांच्यासोबत डिस्कशन झालं. आणि जो माझ्यासोबत मित्र एक अभ्यास करत होता त्याला फोन केला, त्याला एकदम खुशीत सांगितलं. म्हणजे लिटरली UPSC गेटच्या बाहेर गेल्यानंतर सगळे कॅन्डिडेट असे माझ्याकडे बघत होती की हा मुलगा इतका खुश का आहे की आता इंटरव्ह्यू देऊन आलाय. कधी कधी धाकधूक असते, हे असते ते असते. सो एव्हरीवन वॉज लुकिंग की ऍक्च्युली ही लाईक त्यांच्या पण डोळ्यात दिसायला लागले की यार म्हणजे याचं काहीतरी होईल. आणि मग घरी परत आलो मेडिकल वगैरे करून. 23 तारखेला कळालं की उद्या रिझल्ट लागणार आहे बरं का. रात्री झोप नाही, 1ला झोपलो, 4:30ला उठलो. अलार्म 8चा लावला होता मी. माझे अलार्म म्हणजे असे 40-50 अलार्म असतात, प्रत्येक 5 मिनिटाचे अलार्म असतात माझे. मी उठत नाही, मम्मीच्या आवाजाशिवाय जागच येत नाही मला. तर अलार्म 8चा लावला होता, उठलो 4:30ला. म्हणजे झोपच नाही दिवसभर की 9ला लागेल, 10ला लागेल, 11ला लागेल, कधी लागेल सांगता येत नाही. शेवटी 6:15ला लिस्ट पडली आणि दिवसभर मुलं हेच म्हणजे फ्रेंड्स जे होते ज्यांनी अभ्यास बघितलाय, ज्यांनी सोबत अभ्यास केलाय, तर ते मला बोलायचे की विनय टॉप 50. म्हणायचो लेट सी समवेअर अराउंड टॉप 150. ते म्हणले की चॅलेंज देतो तुला, UPSCची जी लिस्ट आहे त्याच्यात दुसऱ्या पेजवर सुद्धा जावं लागणार नाही तुला. म्हणले ठीक आहे, आपण ज्यावेळेस रिझल्ट बघू त्यावेळेस यांचा मान ठेवू थोडा. पहिली लिस्ट 1 by 1 जाऊ, कारण की 800 नावं असतात. पहिली लिस्ट 1 by 1 जाऊ आणि त्या हिशोबाने नाव आहे का बघू पहिल्या पेजवर. आणि जर पहिल्या पेजवर नसेल तर Ctrl F करायचं आणि डायरेक्ट नाव सर्च करायचं आणि बघायचं कुठं. आणि जशी PDF पडली ऑनलाईन तशी डाउनलोड केली आणि एक म्हणजे नॉर्थ इंडियन्स आहेत बरेचसे वरती 37 रँक अँड अबव. सो युजली दे जस्ट हॅव नेम अँड सरनेम. सो त्यांची नावं फार छोटी असतात. पण आपण महाराष्ट्रीयन्स वी हॅव फर्स्ट नेम, फादर्स नेम, फुल नेम. सो आपली नावं मोठी असतात. आणि पहिलं किंवा दुसरं असं मोठं नाव दिसलं आणि तिथं नरवडे विनायक दिसलं आणि 37 रँक होता. हा सोबतच होता त्यावेळेस पण. वरती बसलेलो होतो रूम मध्ये, ओढत सुटलो 37.
हा तर अख्ख्या गल्लीतच पळत सुटला असेल असं वाटतं मला. आणि ती बात सगळीकडे पसरली. आणि फर्स्ट कोण आहे याचं कुणालाच काहीच घेणं देणं नव्हतं, पण आपला विनायक होतोय IAS की त्यामुळे मग इमिडिएटली फोन कॉल्स, मित्रांचे फोन कॉल्स. ती रात्र सकाळी पहाटे 6 वाजता झोपलो आणि इमिडिएटली 7ला उठलो, कारण की मी गणपतीचा खूप मोठा फॅन आहे. आणि मला आदल्या म्हणजे जसा IAS झालो तसं मला कोणतरी बोललं की सर विशाल गणपतीची आरती करायची आहे, तुम्ही या 8:30 पर्यंत येऊन जा. आणि म्हणजे ती फक्त 2 दिवसात हार्डली 4 तास झोप, पण इतका उत्साह. म्हणजे अजूनही माझी झोप जे शेवटचे 3-4 दिवस आहे ती जवळजवळ 3-3.5 तास एवढीच आहे, कारण की रात्रभर फोन चालतात वगैरे. बट जो उत्साह आहे ते आता ऍक्च्युली असं वाटतं की सगळ्या मेहनतीचं चीज झालंय. आता याच्या पुढे म्हणजे 23 तारखेला ऍक्च्युली हीच प्रार्थना होती की 24 तारखेचा सूर्य ज्यावेळेस मावळेल त्यावेळेस पुन्हा 10 तारखेच्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. हे असं डोक्यात नाही पाहिजे, त्यावेळेस आपण फ्री पाहिजे. कारण की IPS जरी मिळालं तरी आता जसं आपण महेश सरांचं बघितलं, गीते सरांचं, ही इज लाईक अगेन ट्राईंग. अँड दिस UPSC इज रिगरस. तुम्ही इंटरव्ह्यू IPS जरी असाल तुम्ही, यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू सगळं परत द्यावं लागतं. सो तेच प्रार्थना करत होतो की यार परत अभ्यास करायला नको लो देवा. आणि देवाने ती प्रार्थना ऐकली आणि IAS झालो. तर हा असा सुंदर प्रवास होता. आणि प्रसाद सरांचा त्या दिवशी फोन आला की विनायक तुझा नंबर भेटला आणि अरे तू कुठेस, तू US मध्ये होता. US मध्ये आम्हाला अजून एवढंच माहिती की तू US मध्ये होता, तू इंडियात आला, तू IAS झाला, बातम्यात बघतोय, इकडे बघतोय, तिकडे बघतोय. म्हटलं सर म्हणजे मम्मी मला नेहमी म्हणायची की 2019 मध्ये मी इंडियात आलेलो आणि सरांकडे नेहमी, सरांकडे, पोल मॅडमकडे, कीर्तने सरांकडे किंवा बाकी ठिकाणी माझी नेहमी एक चक्कर असते की ठीक आहे कसा चाललाय क्लास, काय चाललंय, भेटून घ्यायचं. कधी सर सत्कार वगैरे ऑर्गनाईज करायचे तर त्यावेळेस पण असायचो. तर मम्मी मला म्हणायची 19 मध्ये मेन्स झाल्यानंतर की एकदा सरांना त्यांना भेटून ये ना. मी म्हणायचो की मम्मी मी जॉब सोडलाय, मी काहीच नाही आज. मी विनायक नरवडे काहीच नाही म्हटलं बेसिकली आज. तर विनायक नरवडे सरांना, शिक्षक लोकांना त्यावेळेसच भेटेल म्हटलं ज्यावेळेस तू काहीतरी असेल. IAS भलेही नसला पण IRTS म्हणा किंवा IPS म्हणा, काहीतरी झाल्याशिवाय म्हटलं मी तर तोंड दाखवणार नाही. मग लग्न आलं दीदीचं, मग मी म्हणायला लागली यार म्हण ना यार. म्हटलं मग मी जे बोललेलो आहे आधी की सरांना त्यांना मी तोंड नाही दाखवू शकत म्हटलं. आय वुड से आय वॉज अ कम्प्लीट फेल्युअर नाही म्हणायचं, बट समवन इन प्रोसेस. पण मी स्वतःला फेल्युअरच कन्सिडर करायचो बिकॉज आय डिडंट वॉन्ट टू गेट ओव्हर कॉन्फिडंट. मी म्हणायचो मम्मीला की मी आय एम अ कम्प्लीट फेल्युअर. सत्कार झाला तो जॉबसाठी झाला, जॉब नाही आहे म्हटलं आज माझ्याकडे, मी हे काम करतोय. तर मग कसं म्हटलं मी तर भेटणार नाही सरांना. आणि प्लॅन बी तर हाच असायचा की मॅथ्स ऑप्शनल आहे, सगळं आहे, जर खूपच वाईट दिवस आले तर सरांकडे जाईल, सरांना म्हणेन सर 1 किंवा 2 बॅच द्या मला. तुम्ही भरपूर काम करतात, 1-2 बॅच मी घेऊन जाईल. तर असं होतं माझं नेहमीच डोक्यात की मॅथ्स ऑप्शनल आहे, वी आर कंटिन्यूड. म्हणजे मॅथ्समध्ये कंटिन्युटी होतीच नेहमी. म्हणजे असं काही नव्हतं की मॅथ्समध्ये डिस्कंटिन्युटी आली आहे किंवा काय आली आहे. सो म्हणजे खूपच छान प्रवास होता. आणि मी प्रत्येकाला सांगेल की जर UPSC करायचंय तर इट्स नॉट लाईक लोक म्हणतायत किंवा तो खूपच मोठा ऑरा आहे म्हणून करायचंय असं काही नाहीये. म्हणजे तुम्हाला जर क्लॅरिटी नसेल तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही 10 दिवसाच्या वर तुम्ही अभ्यास नाही करू शकत. आणि तो जर तुम्ही अभ्यास नाही करू शकले ना, तुम्ही वयाचे म्हणजे आयुष्याचे 5-5, 6-6 वर्ष घालवतात. सो एक क्लॅरिटी ऑफ थॉट पाहिजे की मला हेच करायचंय. आय एम व्हेरी लकी की माझ्यात ती क्लॅरिटी ऑफ थॉट नेहमी होते की 11वीत गेल्यावर डॉक्टर नाही व्हायचं, इंजिनियर व्हायचंय. 2015 मध्ये ठीक आहे सिव्हिल सर्व्हिसेसची इतकी क्लॅरिटी नाही आहे तर मास्टर्स करूयात. सो मास्टर्स पण व्यवस्थित झालं. 18 मध्ये क्लॅरिटी आली की UPSCच करायचंय. सो ते असं माझं म्हणणं एवढंच आहे की क्लॅरिटी ऑफ थॉट आणि कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ असं जर तुम्ही करत राहाल म्हणजे 11वी-12वीचे विद्यार्थी आहात तुम्ही, सो यू डोंट हॅव टू लुक फॉरवर्ड टू UPSC ऑर एनिथिंग लाईक दॅट राईट नाव. यू हॅव टू बेसिकली लिव्ह इन द प्रेझेंट की मला CET द्यायची आहे, मला 12वीचा बोर्डाची परीक्षा द्यायची आहे किंवा मला JEE द्यायची आहे. जे काय द्यायचं असेल ते छोटे छोटे टार्गेट्स ठेवायचे आणि मोठ्या मोठ्या अचिव्हमेंट्स करायच्या. आणि जसे जसे तुम्ही छोटे टार्गेट्स अचीव्ह करता यू ऑटोमॅटिकली गेट सम सॉर्ट ऑफ कॉन्फिडन्स. माझा UPSCचाच होता. बेसिकली असं कधीच नव्हतं की यार मला 6 महिन्यापर्यंत हे झालेलं पाहिजे. माझं एवढंच असायचं आज एवढं करायचंय, ह्या वीकेंडपर्यंत एवढं झालेलं पाहिजे. अँड वन्स दॅट वॉज अचीव्ड
आय यूज टू गेट कॉन्फिडन्स की हां ठीक आहे नेक्स्ट वीक ब्रिंग ऑन द नेक्स्ट वीक की आय वॉज नॉट प्लॅनिंग फॉर 6 months 7 months 12 months आय वॉज जस्ट प्लॅनिंग फॉर वन डे अँड 1 week दॅट्स इट. सो म्हणजे सर्वांना म्हणजे बेसिकली हेच राहील की कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ, शॉर्ट टार्गेट्स अँड अचिव्हिंग दोज टार्गेट्स आणि ऑनेस्टी टू युअर सेल्फ म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. वेन आय टूक द डिसिजन दॅट आय एम डुईंग UPSC, मला पोरं म्हणायचे मूर्ख पोरगं हे US ला गेलंय, मास्टर्स केलंय, एवढा 60-65 लाखाचा जॉब आहे, याच्याकडे UPSC होणार आहे का? लिटरली म्हणायचे. आणि जवळची लोक म्हणायची बरं का, म्हणजे असं नाही की कोणीतरी एरा गेरा आहे, माहिती नाही आहे त्याला आपली कॅपॅबिलिटी आणि तो म्हणतोय. लिटरली लोक बिंदास बोलायची आणि तोंडावर न बोलतो पाठीमागनं बोलायची आणि ते येतं आपल्यापर्यंत कधी ना कधी कसं ना कसं येऊन जातं ते. तर एवढंच म्हणेल की स्वतःची ऑनेस्टी स्वतःसाठी की आज रात्री झोपायला जातोय तर त्यावेळेस मी किती अभ्यास केला, मी खरंच अभ्यास केला आहे का, मी एकच पान उघडून पुस्तकासमोर तासभर बसलो 6 तास बसलो. वन्स यू आर ऑनेस्ट टू युअर सेल्फ इमिडिएटली यू प्लॅन फॉर युअर नेक्स्ट डे की हां आज ठीक आहे, आज अर्धा पाऊण तास इथे टाइमपास झाला बरं का, उद्या सकाळी अर्धा तास लवकर उठून आपण तो टाइम कव्हर अप करू शकतो. तर त्या हिशोबाने एवढंच म्हणजे ही जी स्ट्रॅटेजी आहे, शॉर्ट टार्गेट्स, कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ, अन्सरेबिलिटी टू युअर सेल्फ, ही फक्त UPSC साठीच नाही तर ही प्रत्येक एक्झामसाठी म्हणजे 11वी 12वी CET त्याच्यानंतर